मंत्र्यांमध्ये मला सगळ्यात कौतुकाची नरहरी झिरवळ सर आहे. अच्छा. आणि ते स्वतः म्हणजे नुसते आमदार होते तेव्हा ते फौजफाटा घेऊन यायचे. बर. कार्यकर्त्या पुस्तकं घ्यायचे आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही ह्याच्यावर सूट देऊ नका. बर. तुम्ही पुस्तकाचं इथे दुकान टाकलंय, हे आमच्यावर केलेले उपकार आहेत. बर. तर आम्ही आणखी सवलत कशाला मागायची. बर. तर तुम्ही सवलत देऊ नका, तुम्ही आम्हाला पुस्तकं उपलब्ध करून देताय, हे आमच्यावरच उपकार आहेत. हे लोक रिटायर होतात. तो जो रिटायर होण्याचा कार्यक्रम होतो त्या काळामध्ये पुस्तकं भेट दिली जातात. त्या जुन्या मंत्रालयात नाही आता. बरं. त्यावेळी इतरही काही लोकांचे अंक प्रकाशित केले होते त्यांनी. तर ते असं अंक बघितलं, इकडं तिकडं बघितलं, काय त्यांना त्याची किंमत नाही, काय नाही, दिलं बाजूला ठेव. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी साहित्य विश्वामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा एक दरवर्षी सोहळा येत असतो. तो सोहळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आणि हे साहित्य संमेलन येत्या 21, 22 आणि 23 तारखेला नवी दिल्ली येथे होत आहेत. म्हणजे देशाच्या राजधानीत हे संमेलन होणार आहे. आणि साहित्यिक क्षेत्रातील लोकांच्या या संमेलनाकडे नजरा लागलेल्या आहेत. 98वं हे साहित्य संमेलन आहे. म्हणजे शतकपूर्ती होण्यासाठी 2च वर्ष उरलेले आहेत. परंतु हे जे संमेलन आहे, या संमेलना संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर सर आहेत. मनोविकास प्रकाशन ही त्यांची संस्था आहे. तर पाटकर सर, लय भारीमध्ये तुमचं स्वागत. तर सर, हा आपल्या मराठी सारस्वतांचा जो सोहळा आहे, त्यांच्यासाठी हा सोहळाच आहे, म्हणजे साहित्य संमेलन. तर या संमेलनाचं काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही या वर्षीचं? हे संमेलन खरं म्हणजे दरवर्षी वैशिष्ट्यपूर्णच असतं. कारण ज्या ज्या गावात ते भरतं त्या त्या गावामध्ये ते वैशिष्ट्यपूर्णच असतं. पण ह्या वर्षी ते महाराष्ट्राच्या बाहेर भरतंय. आणि नुसतं महाराष्ट्राच्या बाहेर नाही, म्हणजे पूर्वी बेळगावला भरलेला आहे, इंदोरला भरलेला आहे, बडोद्याला भरलेला आहे. पण 1943 नंतर ते इतक्या वर्षांनी लक्ष्मण शास्त्री जोशी त्यावेळेच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर परत एकदा दिल्लीला ते साहित्य संमेलन भरतंय. म्हणजे मध्ये फार मोठा काळ याच्यात गेलेला आहे. त्यावेळी लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यावेळीची दिल्ली, त्यावेळेचं वातावरण आणि त्यावेळेचं साहित्य, राजकारण आणि आता बदललेलं सगळं, या पार्श्वभूमीवर त्यावेळी नेहरूंनी त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. किती साली झालं होतं ते? मला वाटतं 1943च्या दरम्यान. असं स्वातंत्र्याच्या अगोदर 1943? हो, त्या अगोदर असं अंदाजे. म्हणजे मागं पुढे म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा नाही, नंतर झालं असावं, कारण नेहरू पंतप्रधान होते. 53 वगैरे, 53 ते असं असेल. आणि आता परत तुम्ही त्यावेळी लहान असाल. 53च माझा जन्म आहे. बर. आणि आता देशाचे पंतप्रधान परत या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. हा योगायोग आहे. आणि या संमेलनाची दखल, म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची दखल देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान घेतात. ही एक ऐतिहासिक घटना आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने आपण या साहित्य संमेलनाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे असं तुम्ही बोलला की पंतप्रधान दखल घेतात, तर असे दखल अन्य कुठल्या भाषेत असे उपक्रम होतात का? तिथं इतके मोठे लोक येतात का? आणि त्यांना एवढी शतकाची वगैरे अशी परंपरा आहे का? मला वाटतं साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन जे होतं तसं आणखी कुठे होत असेल असं मला वाटत नाही, किंवा त्याचा गवगाव कुठे होताना दिसत नाही. ह्या साहित्य संमेलनाचा सातत्याने नेण्या कारणासाठी गवगाव झालेला आहे, चर्चा झालेली आहे, देशपातळीवर त्याचे पडसाद उमटलेले आहेत. हे या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. आणि सालाबादी म्हणजे गिरीश कर्नाड एका साहित्य संमेलनाचे उद्घाटक असताना ते म्हणे की असा सोहळा आम्ही पाहिलेलाच नाही. हजारो लोक एकत्र येतात
साहित्याच्या पोटी, पोटी, आणि ते एकत्र येऊन 3 दिवस तो उत्सव साजरा करतात. आपलं प्रेम व्यक्त करतात, आदर व्यक्त करतात, पुस्तकांना, लेखकांना, प्रकाशकांना सन्मान देतात. हा एक वेगळंच दृश्य आहे. ते इतर प्रांतात होताना दिसत नाही, ते महाराष्ट्रातच होताना दिसतंय. बरोबर. सर, साहित्य संमेलन म्हटलं की याच्यामध्ये साहित्यिक घटक महत्त्वाचा आला, म्हणजे जे लेखक असतील ते, दुसरे प्रकाशक आणि तिसरे वाचक. तर ह्या तिन्ही घटकांना त्या साहित्य संमेलनातून काय काय मिळतं? खरं म्हणजे साहित्य संमेलनात प्रकाशकाला फार स्थान अजिबात नसतं. हा, जे स्थान असतं ते लेखक आणि साहित्य संमेलनाचे जे कोण लेखक अध्यक्ष होतात त्यांना, साहित्य महामंडळ, आयोजक संस्था यांच्यात भोवती साहित्य संमेलन फिरताना दिसतं. प्रकाशकाने त्यांनी दिलेल्या दरामध्ये स्टॉल विकत घ्यायचे आणि तिथे पुस्तकं मांडायची. ती मांडताना सुद्धा प्रकाशकाला काय हवंय या दृष्टीने तिथे कुठेही विचार केला जात नाही. प्रकाशक म्हणजे इतकं दुय्यम स्थान असतं, म्हणजे दुय्यमही वरचं स्थान मी म्हणेन, त्याहून खालचं स्थान प्रकाशकाला असतं. त्याची खरी गरजच नाही असं आयोजक आणि संमेलन महामंडळ आहे या दोघांनाही वाटतं की प्रकाशकांची गरजच नाही. प्रकाशक हे पैसा कमवण्यासाठी येतात. असा एक समज आहे. आणि त्यामुळे प्रकाशकाला काय हवंय, ते स्टॉलची बांधणी कशी हवी आहे, त्याच्या गरजा काय आहेत, त्याला सुविधा काय द्यायची आहेत, ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष. म्हणजे लेखकांसाठी चांगलं हॉटेल, चांगली व्यवस्था, ज्या मंडपात साहित्य संमेलन होतो तो भव्य मंडप असतो, त्याची आकर्षक रोषणाई केली जाते, आखणी केली जाते. प्रकाशकाचं जे स्टॉल असतात ते एका बाजूला असतात, माती उडत असते, टॉयलेटची व्यवस्था नसते, जेवणाची व्यवस्था नसते, आणि तरी ऊन असतं, आणि तरी प्रकाशक साहित्याच्या पोटी 3 दिवस तिथे ठाण मांडून पुस्तक विक्री करण्याचा प्रयत्न करत असतो. वाचकांना मुळातच पुस्तकांची गरज असल्यामुळे किंवा आवड असल्यामुळे ते त्या पुस्तकाच्या स्टॉलकडे येतात, पुस्तकं विकत घेतात. वाचकांचं उदंड प्रेम त्या 3 दिवसामध्ये बघायला मिळतं, त्यांचा प्रतिसाद बघायला मिळतं. त्यांना आवडणारा लेखक, आवडणारा प्रकाशक, आवडणारं पुस्तक हे त्यांना घ्यावंसं वाटतं, ते घेतात, भरघोस प्रतिसाद देतात. पण अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी साहित्य महामंडळाने, आयोजक कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. अच्छा. सर, तुम्हाला म्हणजे ते व्यावसायिक समजतात, तर मग तुम्ही तिथं स्टॉल लावल्यानंतर तुमच्याकडनं किती भाडं आकारलं जातं, तुमचा साधारण व्यवसाय किती होतो? कारण मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की गेले काही वर्ष आम्ही वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचतो, आमचे पत्रकार मित्रच बातम्या देत असतात की जेवढं भाडं आकारलेलं असतं त्या स्टॉलसाठी, तर तेवढ्याही किमतीची पुस्तक विक्री होत नाही, आणि मग ते सगळा तोट्यातला व्यवसाय होऊन बसतो. त्याच्यामुळे प्रकाशक म्हणजे उघड नाराजी साहित्य संमेलनावर व्यक्त करत असतात. तर आता ही तर दिल्लीतल्या ह्याच्यासाठी स्टॉलचे काय भाडे ठेवलेले आहेत तुम्ही? सर्वात महत्वाचं की तुम्ही महाराष्ट्रातले, मराठीतले, मला वाटतं टॉप 10 मधले प्रकाशक आहात. तर तुमचा स्टॉल तिथं आहे का? तुमची इतकी प्रचंड पुस्तकं आहेत ती तिथं उपलब्ध होणार आहेत का? आणि त्यातनं मिळणारी मिळकत, याचा जुना अनुभव आणि संभाव्य शक्यता याविषयी जरा सांगा. मला वाटतं एकूण हा व्यवहार जर बघितला, म्हणजे जे चांगले प्रकाशक आहेत, यांची पुस्तकं खूप आहेत. जसं आमची गेल्या 40 वर्षामध्ये 1600च्या वर टायटल्स, 1600च्या वर टायटल्स आहेत. आणि नामांकित लेखकांची टायटल्स आहेत. अनेक
शासकीय पुरस्कार आहेत, निना संस्थांचे पुरस्कार आहेत, साहित्य अकादमीचे पुरस्कार आहेत आणि गेल्या वर्षी तर आम्हाला महाराष्ट्र शासनाचा श्रीपू भागवत सर्वोत्कृष्ट प्रकाशक म्हणून पुरस्कारही मिळाले. गेल्या वर्षी मिळालेला 2023 साली तो पुरस्कार, 2024 साली तो पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. असेच आणखी काही प्रकाशक आहेत की ज्यांनी 50-60 वर्ष या व्यवसायामध्ये घालवलेली आहेत. अधिकही आहेत, म्हणजे काही प्रकाशक तर त्यांनी शताब्दी साजरी केलेली आहे. मराठी प्रकाशन इतक्या वर्षाचा अखंडपणे चालणारा हा व्यवसाय. पण तरी सुद्धा लेखक सन्मान आणि प्रकाशक सन्मान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ज्यावेळी इतके जुने प्रकाशक येतात ते साहित्य संमेलनामध्ये आपला स्टॉल मांडतात, तर ते नुसते विक्रीसाठी नाही म्हणतात, पुस्तक विक्रीसाठी म्हणत नाही, तर आलेल्या वाचकांपर्यंत आपण प्रकाशित केलेली पुस्तकं जावीत, त्यांनी बघावीत, हा सगळ्यात मोठा दृष्टिकोन असतो. कारण पुस्तक ज्यावेळी आम्ही एखाद्या याच्यात 6,000 रुपये 7,000 रुपये 10x10च्या स्टॉलला घेतात, पण त्या ठिकाणी मांडण्यात येणारी अनेक पुस्तकं त्या काळात आम्हाला रिप्रिंट करावी लागतात. म्हणजे तो खर्च अगोदरच आम्ही केलेला असतो. दुसऱ्या बाजूने अनेक लेखकांची आग्रही मागणी असते की साहित्य संमेलनात माझं पुस्तक प्रकाशित व्हावं. आणि तो खूप मागे लागल्यामुळे त्याचंही पुस्तक त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते. जर इथून पुस्तकं उदगीरला साहित्य संमेलन झालं, वर्ध्याला साहित्य संमेलन झालं, तर इथून पाठवण्याचा खर्च हा प्रचंड येतो. शिवाय किमान 4 ते 5 लोक बरोबर घेऊन जावे लागतात तिथे मांडणी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी, स्वच्छता राखण्यासाठी. त्यांचा 3 दिवसाचा खर्च गाडी खर्चापासून, राहण्यापासून, जेवणापर्यंतचा हा करावा लागतो. आणि हे 3 दिवस जेव्हा दिसतात तेव्हा महिनाभर अगोदर तयारीला लागतात या सगळ्याचं. आणि ही तयारी करत 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 म्हणजे ते मनुष्यताच आपण लक्षातच घेत नाही. ते तयार करत करत साहित्य संमेलनाचे 3 दिवस म्हणजे अगोदर 1 दिवस जावं लागतं, 3 दिवस, आणि परत 5वा दिवस येण्यासाठीचा गाडी खर्च. असं जर सगळं गृहीत धरलं तर कुठल्याही प्रकाशकाला साहित्य संमेलनामध्ये फार काही मिळत असेल असं वाटत नाही. पण त्या निमित्ताने रिप्रिंट पुस्तकं होतात, काही नवी पुस्तकं प्रकाशित होतात. किती चांगलं पुस्तक काढलं म्हणून काय 1000ची आवृत्ती 1000च संपते असं होत नाही ना. त्यात एक 100 म्हणजे चांगलाच लेखक असेल, चांगला विषय असेल तर 100च्या वर जाणार नाहीत. पण 100 विकण्यासाठी त्याला 500 किंवा 1000ची आवृत्ती काढावी लागते आणि ती गुंतवणूक करावी लागते. आणि 100 प्रतींमधनं काही मिळत नाही. तर तसं बघितलं तर हा खूप फायद्याचा धंदा आहे असं नाही. पण लोकांसमोर जायला पाहिजे, पुस्तके विकली गेली पाहिजेत, लोकांना समजली पाहिजेत, यासाठी प्रकाशक धडपड करतात. तुमचा यावर्षी तुमचा स्टॉल आहे का दिल्लीत? नाही, आमचा स्टॉल दिल्लीमध्ये नाहीये. एक तर दिल्लीच्या जसं घुमानमध्ये साहित्य संमेलन झालं होतं, तर घुमानच्या साहित्य संमेलन किती लोक आले होते? म्हणजे आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर आपण साहित्य संमेलन भरवतो याचा आनंद आहे, पण तिथली एकूण लोकसंख्या, येणारे लोक, आणि इथून आम्ही जाणार, खर्च करणार, राहणार, ह्याचा ताळमेळ कुठेच बसत नाही ना. समजा दिल्लीत आम्ही भरलो तर वर्ल्ड बुक फेअरच्या वेळी आम्ही पूर्वी प्रकाशक संघटनेच्या वतीने मराठी पुस्तकांचा स्टॉल लावायचो आम्ही तिथे, पण तो संघटनेचा होता, सवलतीच्या दरात आम्हाला स्टॉल मिळायचा. तरी सुद्धा प्रकाशक संघटनेने स्वतःचे पैसे घातल्याशिवाय काहीच व्हायचं नाही, तिथे विक्री व्हायची नाही. किमान विक्री म्हणजे तिथला मराठी जो वाचक आहे किंवा मराठी माणूस आहे, जे कुटुंब करून राहत आहेत, काही वर्ष राहत आहेत, ते
वर्ल्ड बुक फेअरला भेट देत होते, हो. पण इथे येण्याची तसदीक घेत नव्हते. बर. मराठी पुस्तकाच्या याला तसदीक घेत नव्हते. अच्छा. किमान लोक म्हणजे सुशीलकुमार शिंदेसारखे असे लोक पुस्तकं बघायची, खरेदी करायची, असे किमान लोक यायचे. बर. पण ज्या तऱ्हेने आपण लोकसंख्या म्हणतोय, हो. दिल्लीमध्ये मराठी माणसाची लोकसंख्या आहे, हो. त्या मानाने जर आले असते तर हो. तिथे एकही पुस्तक शिल्लक राहिलं नसतं. कुठे घुमानला? हा, घुमानला नव्हे, वर्ल्ड बुक फेअरला आम्ही जे अच्छा. लावायचो तिथे. बरोबर. हा, म्हणजे परत गट्टे तसेच आणावे लागायचे आम्हाला. हा आमचा अनुभव आहे. ओके. घुमानला सुद्धा जे गेले होते हो. ते मनाची तयारी करूनच गेले होते की आपला धंदा किती होणार आहे. अच्छा. आता हे घुमानचं सर ठीक आहे, ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, पण वर्ध्यामध्ये साहित्य संमेलन झालं, वर्धा ते सुद्धा लोक फार नाराज होते. वर्धा पण काय, उदगीर, म्हणजे कुणाच्या तरी हट्टासाठी आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन उदगीरला भरवता आणि ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यामध्ये भरवता, जिथे पाणी पिण्यासाठी प्रत्येक स्टॉल धारकाला 2,000 ते 3,000 रुपये खर्च आला. जेवण तर नाहीच, पण कडक उन्हात स्वतः उन्हात बसायचं आणि गिराईक येतं की नाही याची वाट बघत बसायचं. संध्याकाळी थोडीशी काही ती गर्दी व्हायची. म्हणजे 3 दिवस उन्हातानात बसून त्या प्रकाशकाला मिळालं काय? मानसिक तापाच्या पलीकडे काहीच मिळालेलं नाही. म्हणजे कशासाठी भरवता? म्हणजे तुमचं खरंच पुस्तकावर प्रेम आहे, साहित्यावर प्रेम आहे का, की तुम्ही कुणाला तरी कुणाच्यासाठी कुणाला खुश करण्यासाठी साहित्य संमेलन भरवता? दिल्लीत कशासाठी भरवलं? म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की मराठी प्रकाशन व्यवसाय हा किमान वितरणावर चालतो. आज 36 जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार आणि मी जी यादी काढलेली आहे त्यामुळे 43 ललित साहित्याची दुकानं आहेत. फक्त 43. आणि 20 जिल्ह्यामध्ये एकही दुकान नाही ललित साहित्य. तिथे पुस्तक मिळत नाही, ललित साहित्य मिळत नाही. जे काय मिळतं ते आता ऑनलाईन मुळे मिळतं, पूर्वी तेही मिळत नव्हतं. आता मला सांगा, त्या 20 जिल्ह्यातल्या लोकांना काय अप्रूप असणार साहित्य संमेलनाबद्दल, की ज्याला तिथे स्थानिक असताना पुस्तक मिळत नाही. तो दिल्लीचं साहित्य संमेलन भरते म्हणून कौतुक कशासाठी करणार? बरोबर. किंवा मी प्रकाशक आहे, मला कौतुक कशाचं आहे? दिल्लीत भरतं म्हणून कौतुक आहे की महाराष्ट्रात एखाद्या चांगल्या ठिकाणी, म्हणजे जसं पाटील सरांनी, पी डी पाटील सरांनी पिंपरी चिंचवडला भरवलं होतं, तिथे भरभरून विक्री झाली होती. अच्छा. प्रचंड विक्री झाली. आणि नेटकेपणाने साहित्य संमेलन कसं करावं, प्रकाशकांची व्यवस्था कशी करावी, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते होतं. ते आता फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये जे NBTने पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं ते किती सुंदर होतं. स्वच्छता होती, मांडणी उत्तम होती, खाली कार्पेट होतं, पंखे होते, निर्णय सांस्कृतिक कार्यक्रम होते आणि लोकांनी यावं प्रदर्शनासाठी, यासाठी 1 महिना अगोदर पासून त्यांनी प्रचंड तयारी केली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की जसे पंढरपूरला लोंढ्याने लोक जातात आषाढी एकादशीला, तसं लोंढ्याने लोक त्या प्रदर्शनाला भेट देत होते. आणि त्याने म्हटलेलं आहे की 40 कोटीचा व्यवसाय झाला. किती कोटीचा व्यवसाय झाला माझ्या दृष्टीनं नाही, लोकांना प्रदर्शनाकडे यावं असं वाटलं, खरेदी करावीशी वाटली आणि त्यामध्ये 70% तरुण मुलं होती. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकही स्टॉल धारक नाराज होऊन गेलेला नाही. तो कोपऱ्यात होता तरी त्याला व्यवसाय होता, गेटवर होता, दरवाज्यावर होता, त्याला धंदा साधता होता. प्रत्येक जण खूप आनंदाने तिथे व्यवसाय करून गेला. पुण्यातल्या पुस्तक महोत्सवाची फार चर्चा होते, किंवा जयपूरचं ते लिटरेचर महोत्सव आहे, तिथे अशी निगेटिव्ह चर्चा नसते. तिथं म्हणजे यश मिळतंय. जसं तुम्ही आता NBTच्या वगैरे पुस्तक प्रदर्शनाचा विषय सांगितला,
म्हणजे बाकीच्या महोत्सवांना, पुणे महोत्सवाला यश मिळतंय, जयपूर लिटरेचर महोत्सवाला यश मिळतंय, मग ह्यांनाच का मिळत नाही? याची काय कारणं? ह्याची कारणं म्हणजे पुण्यात जे NBTने भरवलं होतं आणि जे आयोजक होते हो, त्यांना आतूनच वाटत होतं हो, की लोकांनी पुस्तकं घ्यावीत. हा, अच्छा, हा, बर, त्यांना आतूनच वाटत होतं की हा एक उत्तम महोत्सव साजरा करावा. म्हणजे गेल्या वर्षी 250 स्टॉल होते, यावर्षी 650 स्टॉल होते बर, आणि पुढच्या वर्षी त्यांचा 1000च्या पुढे स्टॉल जातील असा एकूण अंदाज आहे. यावर्षी जितक्या लोकांनी भेट दिली त्याच्यापेक्षा दुप्पट लोकांनी पुढच्या वर्षी भेट द्यावी, यासाठी त्यांचं नियोजन आतापासूनच सुरू झालेलं आहे. मग ही जी आत्मीयता आहे ना, ती माझ्या मते साहित्य महामंडळाला अजिबात नाही, अच्छा, आयोजकांना अजिबात नाही. वर्षातून एकदा काहीतरी एक उपक्रम साजरा करावा, अच्छा, त्या दृष्टीने तो साजरा करतात. एकूण कार्यक्रम बघा त्यांचे, तेच वक्ते, तेच विषय वर्षानुवर्ष ते लावले जातात. त्यामध्ये नाविन्य काही नाही. तरुण मुलं त्या संमेलनाकडे वळावेत या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. म्हणजे ज्याने पूर्वी पुण्यात जे डॉक्टर देसाईंनी साहित्य संमेलन घेतलं होतं, त्यांनी जी मेहनत घेतली होती, PD पाटलांनी जी मेहनत घेतली होती, तशी कुठेही मेहनत आत्ताच्या काळामध्ये घेतली जात नाही. ते आता शासनाचे 2 कोटी मिळतात, मग स्थानिक पैसे चांगले गोळा. मी त्या विषयाकडे येणारच होतो. शासनाच्या अनुदानाचं काय, कशासाठी, त्याचा उपयोग काय? शासनाचे 2 कोटी मिळतात. स्थानिक ज्या जिल्हा परिषद असते, नगरपालिका असते, त्यांच्याकडनं काही दानशूर लोक असतात, जे पुस्तक प्रेमी असतात, ते पैसे देतात. स्पॉन्सरही मिळत असतील, स्पॉन्सर सुद्धा मिळतात ना. हे सगळ्यांकडनं मिळालेल्या पैशात तो 3 दिवसाचा उत्सव साजरा करणे, ह्या पलीकडे साहित्याची सेवा किंवा वाचन संस्कृती वाढावी घराघरात. म्हणजे आता वर्ध्याला साहित्य संमेलन घेतलं, वर्ध्याला पुस्तकाचं दुकान आहे का ललित साहित्याचं? अच्छा, ते पुढे निर्माण झालं का? जिथे वर्ध्याला गांधींचा आश्रम आहे, विनोबा भावेंचा आश्रम आहे, बरोबर आहे, असा सुसंस्कृत वर्धा आहे ना. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातलं उदगीर आहे, तिथे तुम्ही गेलं, तिथे दुकान आहे का? म्हणजे एकूण मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये ललित साहित्याची दुकानं किती आहेत? तर औरंगाबादमध्ये खुद्द ललित साहित्याचा हे एकच साकेतचं दुकान आहे. बाकी ललित साहित्य ठेवतात, त्याच्यावर शालेय पुस्तकं ठेवतात, कॉलेजची पुस्तकं ठेवतात, पण प्युअर ललित साहित्य हे साकेतचं आहे. परभणीमध्ये एक जण घरातून करतो, अच्छा, जालनामध्ये नाहीये. नांदेडमध्ये 2 आहेत. लातूरमध्ये आता हरितीत तयार झाल्याने दिल्लीत आहेत का? महत्वाचं आता दिल्लीत संमेलन. तेच म्हणतो मी की जिथे मराठी भाषा बोलली जाते, 9 कोटी, आता मतदार तुम्ही 9.5 कोटी म्हणता ना, म्हणजे तो सुजाण आहे ना. जर मतदार असेल तो सुजाण आहे. तर 9.5 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये जर 43च दुकानं असतील तर वाचन संस्कृतीसाठी तुम्ही काय केलं? अच्छा, म्हणजे फार मोठी शोकांतिका. हा, म्हणजे 1 कोटी समजा वाचक असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुद्धा यंत्रणा नाहीये. अच्छा, कुठे यंत्रणा आहे? म्हणजे पुण्यात तुमची 12 दुकानं आहेत, पण मुंबई सारख्या ठिकाणी दादरच्या पुढे दुकानच नाही. दादर पर्यंत 5 दुकानं आहेत. अच्छा, पुढे दुकान कुठे आहे? ठाण्याला आहेत ना. ठाणे जिल्हा आहे ना. अच्छा, हा, मुंबई शहर आणि उपनगरमध्ये. हा, दादरच्या पुढे दुकान कुठे आहे? नवी मुंबईत नाही माझ्या माहितीनुसार. नवी मुंबईत नाही, ठाण्यात शहरात एकच आहे मॅजेस्टिकचं. त्यानंतर आहे ते डोंबिवलीला मॅजेस्टिक. अच्छा, त्यानंतर दुकान सांग ना. नाहीच. हा, पालघरमध्ये आता एक सुरू झालंय. रायगडमध्ये दुकान नाही, रायगड जिल्ह्यात. चिपळूण, रत्नागिरीत चिपळूणमध्ये 3 आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही नाही. आता मातब्बर लेखक होऊन गेले ना,
विजा खांडेकर, जयवंत हो. दळवी, मधु मंगेश कर्णिकांपासून हो. ते आताचे प्रवीण बांदेकरांपर्यंत हो. मातबर लेखक आहेत ना, पण बरोबर. दुकान कुठे आहे? बरोबर. पण सर, हे जे दुकानं नाहीत किंवा पुस्तकं वाचली जात नाहीत, तर याच्या मागे आता जे डिजिटल संस्कृती वाढत चालली त्याच्यामुळं पुस्तकांची वाचक संख्या घटत चालली की काय, अशी एक शंका बोलली जाते. तशी भीती व्यक्त केली जाते की आणखी संख्या ही घसरेल. तुम्ही प्रकाशक म्हणून तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे खरंच लोकांनी वाचणं बंद केलंय का, किंवा वाचन घसरत चाललंय का? पूर्वी काय फार लोक वाचत होते असं नाहीये. टिळकांना सुद्धा आवाहन करावं लागलं होतं वाचण्याच्या संदर्भात त्या काळात सुद्धा. आता त्यावेळी आपण एक विशिष्ट वर्ग वाचत होता असंच, कारण शिक्षित तोच होता. आता एवढी कॉलेजेस निघालेले आहेत, शाळा निघालेल्या आहेत, शासन अगदी काही करोड रुपये वाचन संस्कृतीसाठी खर्च करते. 12,700च्या घरात ग्रंथालय आहेत महाराष्ट्रभर. आणि मग एवढं जर होतंय तर वाचन संस्कृती लयाला गेली असं आपण म्हणूच शकत नाही. कारण जर 100 वर्ष पॉप्युलर बुक डेपो आहे, अच्छा, तर ते बंद पडलं असतं ना. बरोबर. म्हणजे मी 40 वर्ष व्यवसाय करतो. 40 वर्ष जर लोकांनी वाचली नसती तर मी ताबडतोब बंद केलं असतं ना. कारण लोक वाचत नाही तर मी विकणार कोणाला? विकत घेणारे सर्व काळ लोक होतेच, आणि आताही आणि पुढेही असणार आहेत. अच्छा. वाचन ही गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला एकदा सवय लागली की तुम्ही पुस्तकापासून लांब राहू शकत नाही. एकूण एक माणूस पुस्तकं वाचत असेल हे खरं नाही. लोकसंख्येच्या मानाने खूप कमी लोक वाचतात. ते कमी वाचतात याचं कारण वाचन संस्कृतीचा प्रचार शासनाच्या वतीने, प्रकाशकांच्या वतीने, विक्रेत्यांच्या वतीने, लेखकांच्या वतीने हा संयुक्त प्रयत्न जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नसल्यामुळे, आणि जे वाचत नाहीत ते जास्त बोंबाबोंब करतात की लोक वाचत नाहीत म्हणून. वाचणारा शांतपणाने वाचून बाजूला राहतो ना, पण वाचत नाही तो दुसऱ्याला सांगतो हल्ली लोक वाचत नाहीत म्हणून, आणि त्यांचा आवाज मोठा आहे. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की लोक वाचत नाही. पण 40 वर्ष मी व्यवसाय करतो. आता केशवराव कोठावळेंची शताब्दी, वैयक्तिक शताब्दी साजरी झाली. त्याने 53 साली काहीतरी व्यवसाय सुरू केला होता. मी जन्माला आलो तेव्हा त्यांचा सुरू झाला होता, आणि मी व्यवसाय सुरू केला त्यावेळी ते वारले होते. आणि आजही अशोक कोठावळे आणि आता आशाई कोठावळे चालू. मी व्यवसाय करतोय, माझा मुलगा आशिष व्यवसाय करतोय, दुसरा मुलगा अमोल व्यवसाय करतोय. म्हणजे नव्या पिढीला सुद्धा यात यावंसं वाटतंय. याचा अर्थ तो व्यवसाय आहे म्हणूनच यावंसं वाटतंय ना. आता या सगळ्यांनी नोकऱ्या केल्या असत्या, यांना तुमच्या पुढच्या पिढीने नवीन येत आहेत, किंवा अनेक तरुण पोरं या व्यवसायामध्ये येत आहेत, ऑनलाईन व्यवसाय करतायत. आणि आता सुविधा आम्ही 2 वेळा दिवाळी अंक काढले, आमच्या दिवाळी अंकाला मागे नाही चांगली. नाही, दुसरं असं की आता तुम्हाला दुकान काढण्याची गरज पडत नाही. ऑनलाईन तुम्ही घरातून व्यवसाय करू शकता. ही चांगली सुविधा तयार झाली. त्यामुळे लोक वाचतात म्हणूनच आम्ही पुस्तक प्रकाशित करत असतो. लोकांनी वाचणं थांबवलं असतं. म्हणजे जसं आमची काही पुस्तकही 40-45 हजार प्रति विकले गेलेले आहेत. अशी अनेक पुस्तकं आहेत की जे आम्ही सांगू शकतो की याच्या काही हजाराच्या, म्हणजे मृत्युंजय सारखं पुस्तक आजही विकलं जात आहे ना. म्हणजे वाचक घेत आहेत म्हणून त्यांनी परत पुस्तकं काढतायत ना. तर अशी अनेक पुस्तकं आहेत की जी पिढ्यानपिढ्यात चालू आहेत, लोक विकत घेतात, आणि नवी पिढी ही माझ्या दृष्टीने वाचनासाठी जास्त अनुकूल आहे असं मला वाटतं. अच्छा, शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे येतो सर. दिल्लीत साहित्य संमेलन होतंय,
देशाची राजकीय राजधानी. तिथं राजकारणी असतात. मराठी मोठ्या संख्येने राजकारणी आहेत. अधिकारी मोठ्या संख्येने आहेत. तर हे लोक पुस्तकं घेतात का? आणि याला जोडून उपप्रश्न माझा असा आहे की पूर्वीच्या काळातले राजकारणी, म्हणजे तुम्ही 40 वर्ष या व्यवसायात आहात, तर पूर्वीच्या काळातले राजकारणीची साहित्याची आवड कशी होती आणि आताच्या काळातल्या राजकारण्यांची आवड कशी आहे? जसं मगाशी तुम्ही एक उदाहरण दिलं की सुशील कुमार शिंदे यायचे स्टॉलवर पुस्तक विकत घ्यायचे. आताचे जे नेते आहेत, म्हणजे मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, किंवा हे सगळेच 40, 42, 43 जे मंत्री आहेत, तर ह्यातले हे अशी मंडळी कधी येतात का पुस्तक वाचायला? मी पूर्वीच्या काळी माझ्या तिथल्या पुस्तकाच्या दुकानात 40 वर्ष झालेली आहे. कुठल्या? मग वाचकांना सांगा. आमदार मंत्रालयाच्या जवळ आमदार निवासाच्या ठिकाणी सरांचं पुस्तकाचं दुकान आहे आणि गेली 40 वर्ष आहे बर त्या ठिकाणी. या 40 वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेचे सुद्धा राजकारणी वाचायचे. बर, नावं सांगा ना जरा काही लोकांची. त्यावेळी मृणाल गोरेंसारखे, मी बमनराव पाचपुतेनं बघितलेलं आहे, जे पुस्तकं मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचे. सुशील कुमार शिंदे त्यांच्या PA मार्फत खरेदी करायचे. हल्लीच्या काळात गेल्यावेळी विनोद तावडे यांनी तर मंत्रालयात जे समारंभ व्हायचे तर पुष्पगुच्छेच्या ऐवजी पुस्तक भेट द्या ही योजना चांगल्या प्रकारे राबवली होती. आणि त्यामुळे ती आता प्रथम मंत्रालयात पडलेली आहे की पुष्पगुच्छेच्या ऐवजी पुस्तक भेट देण्याची. एवढंच नव्हे तर आता जे लोक रिटायर होतात, तो जो रिटायर होण्याचा कार्यक्रम होतो त्या काळामध्ये पुस्तकं भेट दिली जातात त्या जुन्या मंत्रालयात. नाही आता. अच्छा, हे कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी असं विनोद तावडेंचं नाव कोणी, त्यांचा माणूस यायचाच आणि ते पुस्तक खरेदी करून जायचे. असेच आता ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी किंवा तिथला अगदी साधा क्लार्क जरी रिटायर होत झालं तर त्या समारंभात त्यांना गुच्छ देण्याच्या ऐवजी पुस्तक भेट दिली जाते. अच्छा, हे मंत्रालयात अजूनही आहे, चालूच आहे. म्हणजे आता सुरू झालंय की माझ्याकडे आता म्हणजे गेल्या 7-8 वर्षात अधिक झालेलं आहे ते. अच्छा, म्हणजे चांगली गोष्ट आहे. हो, चांगली गोष्ट आहे. अनेक अधिकारी पुस्तकं घेताना बघतात. मंत्र्यांमध्ये मला सगळ्यात कौतुकाची नरहरी झिरवळ सर आहे. अच्छा. आणि ते स्वतः म्हणजे नुसते आमदार होते तेव्हा ते फौजफाटा घेऊन यायचे. कार्यकर्ता पुस्तकं घ्यायचे आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही ह्याच्यावर सूट देऊ नका. तुम्ही पुस्तकाचं इथे दुकान टाकलंय, हे आमच्यावर केलेले उपकार आहेत. तर आम्ही आणखी सवलत कशाला मागायची? तर तुम्ही सवलत देऊ नका, तुम्ही आम्हाला पुस्तकं उपलब्ध करून देताय, हे आमच्यावरच उपकार आहेत. अशी कृतज्ञतेची भावना झिरवळ साहेबांची असायची. आता त्यांना फार येता येत नाही, पण ते त्यांच्या माणसांमार्फत किंवा आम्हाला निरोप देऊन पुस्तकं मागवून घेतात. झिरवळ साहेबांनी कधीही 1 रुपया सूट न मागता त्या पुस्तकाचे त्याच क्षणी पैसे दिलेले आहेत. असे आमदार आहेत. अमोल मिटकर आहेत, ते प्रामुख्याने इतिहासावरची जास्त पुस्तकं घेतात, पण ते आवर्जून येतात. पुस्तक वाचनामध्ये आशिष शेलार जास्त माहीर आहेत. त्यांना वाचनाची आवड बऱ्यापैकी आहे. काय त्याचे काही अनुभव सांगा, म्हणजे जे तुम्ही बघितले, जे तुम्हाला पाहुलेले. त्यांना दिलेलं पुस्तक म्हणजे 2 प्रकारे असतं की एखाद्या मंत्र्यांना आपण पुस्तक देतो, भेट देतो, तेव्हा त्याच क्षणी किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पुस्तक देतो त्याच क्षणी लक्षात येतं की हे वाचक आहेत की नाही. म्हणजे पुस्तकाकडे किती आपुलकीने बघितलं जातं आणि आपल्या अधिकाऱ्यांना ते ताबडतोब कुठे ठेवा हे जेव्हा सांगतात तेव्हा लक्षात येतं की हे वाचणार आहेत की नाही, असं ते लक्षात येतं. आता गेल्या वेळी आदिवासी विभागाचे PS जे होते सवडे सर,
सवडे, हो, हा हे विलास सवडे प्रायव्हेट सेक्रेटरी हो, हो, हो. यांचे होते, आपल्या आदिवासी आदिवासी विकास मंत्र्यांचे मंत्र्यांचे विजयकुमार होते. गावितांचे. हा, त्यांचे होते. हं. त्यांना वैचारिक पुस्तकं वाचण्याची खूप आवड होती. बर. हा, आणि ते आवर्जून पुस्तकं विकत घेऊन, हं. पण वैचारिक पुस्तकं, हो. विशेषतः नरहर कुरुंदकर त्यांना अधिक आवडायचे. अशी मंडळी मी बघितलेली आहेत की ज्याने पुस्तकं बऱ्यापैकी वाचले. शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे हे जे दोन पूर्वीचे मंत्री आणि आमदार होते, ते यादी पाठवायची की आम्हाला ही पुस्तकं हवी आहेत. तीच काही इंग्रजी पण असायची, काही मराठी पण असायची, पण आवर्जून ते पुस्तकं खरेदी करायचे. महाराष्ट्रातनं अनेक अधिकारी जे मंत्रालयात कामासाठी येतात, ते हल्ली इथे पुस्तकात दुकान आहे त्यांच्यात डोक्यातच इतकं बसलेलं आहे की मंत्रालयातलं काम झाल्यानंतर आवर्जून ते पुस्तकाच्या दुकानाला भेट, आकाशवाणी आमदार निवास पुस्तकाचं दुकान आहे, खरेदी करतात. आणि हा अनुभव कधी येतो की कुठेतरी आम्ही एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, तिथले अधिकारी भेटतात आणि त्यांना ज्यावेळी सांगतो की मनोविकास प्रकाशन आमदार, तर ते असं सांगतात, अरे आम्ही जातो पुस्तक खरेदी करतो तिथली, असं तुमच्याकडची जास्त पुस्तकं आमच्याकडे आहेत, असंही सांगणारे अधिकारी भेटतात. तर महाराष्ट्रभर ह्या पुस्तकाचं दुकानाची ओळख ही महाराष्ट्रभर जी झालेली आहे, ती महाराष्ट्रातला माणूस जो मंत्रालयात कामासाठी येतो त्याला कॅन्टीनद्वारे खायला मिळतं आणि बुद्धीला चालना बाहेर मनोविकास बुक सेंटरच्या पुस्तक दुकानातनं मिळते. अच्छा, म्हणजे मंत्रालयात आल्यानंतर त्याचं मंत्रालयातलं काम न हो किंवा न हो, पण किमान 4 पुस्तकं तो घेऊन जातो तुमच्याकडनं. म्हणजे येतो तो जेवायच्या निमित्ताने, परंतु तिथं येत असताना त्या दरवाजावरच तुमचं जे दुकान आहे तिथं नजर पडते. नजर पडले की लोक, म्हणजे जो दर्दी वाचक आहे तो घेऊन जातोच. तुम्ही बीजेपीतल्या लोकांची जास्त नावं सांगितली, आशिष शेलार, विनोद तावडे वगैरे. आपण थोडंसं पक्षनिहाय जरा जाऊया. तर काँग्रेसमध्ये कोणी असे आहेत का दर्दी वाचक? मी आता झिरवळ साहेब सांगितलेत ना. नाही, ते राष्ट्रवादी म्हणजे राजेंद्र काँग्रेसच. पूर्वी काँग्रेस एकच काँग्रेसमध्ये होते. खरं म्हणजे हे दोन पूर्वीचे काँग्रेसमधले खूप लोक बऱ्यापैकी वाचक होते. आता माझ्या काळात त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे तुम्ही मगाशी सुशीलकुमार शिंदेचं नाव सांगितलं. हो, सुशीलकुमार शिंदेचं नाव सांगितलं. अनेक आमदार आपल्याला नावाने माहिती नसतात. मी बबनराव पाचपुतेंचं नाव सांगितलं भाजपमध्ये. हा, किंवा राजगडकर, नेताजी राजगडकर होते, ते बऱ्यापैकी खरेदी करायचे तिथे येऊन. एक तर मला पोलीस अधिकारी असे आठवतात, ACP होते, आणि ते नेहमी असं सांगायचे की, काय नाव मला आता नाव आठवत नाही, पण ती व्यक्ती अगदी लक्षात राहण्यासारखी, की ते म्हणायचे की आजचे पैसे माझे नाही आहेत, त्यामुळे मी ते घरी घेऊन जाणार नाही, मी याची पुस्तकं घेतो. अच्छा, बरोबर, जे काय असेल त्यांची त्या दिवसाची कमाई ती पुस्तकांवर लावतो, असं त्यांचं म्हणणं. म्हणजे एखाद्या संस्थेला भेट म्हणून देणार. अच्छा, हा, असं ते सांगायचे आणि ते खरेदी करायचे. ओके, हो, खरेदी. पैसे कुठून आले हे महत्वाचं नाही, पण कुठे खर्च करतो हे मला घरी नाही न्यायचे. अच्छा, हे मी पुस्तकावर खर्च करणार, बरं, कमाई पुस्तकांवर, आणि ती कुठल्या तरी संस्थेला द्यायची, असा त्यांचा तो रीतिरिवाज होता. या ठिकाणी म्हणजे वाचनाचं आवड हे पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना बऱ्यापैकी आहेच. आणि प्रत्यक्ष ते कधी दुकानावर आलेले नाहीत, पण चव्हाण सेंटरमध्ये मात्र बऱ्यापैकी पुस्तकं खरेदी केली जातात. अच्छा, चव्हाण सेंटरला. माझं, तुम्ही शरद पवार साहेबांचा उल्लेख केला म्हणून
एक माझ्या अचानक आठवण झाली की मी ज्यावेळी आमचा अंक मी त्यांना द्यायला गेलो होतो, म्हणजे यापूर्वी म्हणजे आता मला पत्रकारितेची 25 वर्ष झाली, तर त्यांच्याशी भेटण्याचा योग म्हणजे कुठंतरी पत्रकार परिषदेत किंवा छोटे मोठे एखादी मिटिंग असेल आमच्या ऑफिसची वगैरे तर यायचा. त्याच्या पलीकडे फार कधी म्हणजे असं आम्ही दोघेच कधी बोललोय वगैरे किंवा त्यांनी मला संधी दिली असं कधी झालं नव्हतं. पण ते पुस्तक मी द्यायला गेलो होतो, आयत्या वेळी गेलो होतो, अपॉइंटमेंट वगैरे काही नव्हती. पण ते जो तो आमचा पुस्तक नाही, अंक होता आमचा गांधी नेहरूंवरचा, तर ते माझ्याशी पाऊण तास बोलत बसले आणि ते अंकाच्या डिझायनिंग पासून लेखकांची यादी, लेखकांचं नाव यापासून ते म्हणजे बाबा तुम्ही एकतर त्यांनी कौतुक केलंच की तुम्ही छान अंक काढताय, कुठं छापला अंक हा, डिझाईन कोणी केलेली आहे, इतकं सगळं त्यांनी विचारून घेतलं. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं की म्हणजे तो अंक ज्यावेळी मी घेऊन गेलो होतो त्यावेळी मी जुनाही अंक सोबत नेला होता आणि अंक दिल्यानंतर तो जुना अंक द्यायला मी काढला. म्हणजे हे मी प्रेक्षकांना दाखवतो की हा अंक द्यायला मी पवारसाहेबांकडे गेलो होतो, तर ह्या अंकामुळे त्यांनी माझ्याशी जवळजवळ तासभर म्हणजे त्यांनी मला दिला, पाऊण तास दिला. आणि त्याच वेळी मी हाही अंक सोबत नेलेला होता, तर हा अंक द्यायसाठी मी काढला. ते माझ्या हातात अंक आहे तोपर्यंतच मला काय बोलले की हा अंक बहुधा मी बघितलेला आहे आणि याच्यामध्ये गणपतराव देशमुखांचा एक लेख आहे. तर हा 1 वर्षापूर्वीचा जुना अंक होता. मी काय त्यांना प्रत्यक्ष द्यायला कधीच गेलो नव्हतो, म्हणजे त्यांना कुठून तरी तो मिळाला असेल आणि त्यांच्या त्या आठवणीत आहे. म्हणजे शरद पवारांच्या मेमरीबद्दल जे बोललं जातं की त्यांची मेमरी सुपर आहे, ते मला तिथं अनुभवायला मिळालं. आणि ते किती साहित्याविषयी म्हणजे त्यांना किती आवड आहे, ओढ आहे. साहित्यिक विषयावर सुद्धा आमची तिथं बरीच चर्चा झाली आणि त्यांनी मनमोकळे गप्पा मारल्या. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या म्हणजे कुठल्याही पत्रकाराला की शरद पवारांसोबत इतका वेळ बोलायला मिळणं ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट असते. कारण आणि साहित्याच्या अनुषंगाने भेटायला मिळणं ही तर मोठीच गोष्ट आहे. आणि मला हेच सांगायचं होतं की साहित्याविषयी त्यांची किती आवड आहे. आणि यावर अनेक असे म्हणजे एक मुख्यमंत्री आहेत, मी डायरेक्ट नाव घ्यायलाही काही हरकत नाही. हा अंक एका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. तर ते प्रकाशनाच्या वेळी गेलो ना, तर त्यावेळी इतरही काही लोकांचे अंक प्रकाशित केले होते त्यांनी. तर ते असं अंक बघितलं, इकडं तिकडं बघितलं, काय त्यांना त्याची किंमत नाही, काय नाही, दिलं बाजूला ठेव. अरे त्या माणसाने मेहनत करून काढलेलं आहे, ते साहित्य कृती आहेत, विद्वान लोकांचा काहीतरी संबंध आहेत, ते किमान थोडासा नजर तरी फिरवावी. तर हे राजकारण्यांमधला हा फरक आहे. आम्ही बदलता भारत म्हणून मोठं द्विखंडात्मक पुस्तक काढलं, ते द्यायला गेलो होतो पवारसाहेबांना पुण्यामध्ये मोदी बागेमध्ये द्यायला गेलो. तर त्यांनी सगळं बघितल्यानंतर सांगितलं की तुमची विक्री व्यवस्था सांगा म्हणून. म्हणजे एवढा मोठा खंड 3,000 रुपयाचा तुम्ही कसं काय विकणार, ते त्यानं सांगितलं. पण त्यावेळी त्यांचं असं म्हणणं पडलं की अजून प्रयत्न व्हायला पाहिजे कारण खूप महत्वाचा विषय आहे हा विषय आहे. एवढंच नव्हे तर आम्ही 7 प्रकाशक मिळून पवार साहेबांना भेटायला गेलो होतो आणि तिथे आम्ही त्यांना आमचं निवेदन दिलं. तर त्यांनी ते निवेदन घेतल्यानंतर आमच्यातले काही प्रकाशक मध्ये बोलायला लागले. ते त्यामुळे नाही थांबा जरा, अख्खं निवेदन बारीक त्याच्यावर त्यांनी अंडरलाईन त्यांना जे वाटत होते. आणि ते झाल्यानंतर ते म्हणायला हां आता तुम्ही बोला. सगळ्यांची ओळख करून घेतली, बोला, प्रश्न समजावून घेतले. आणि त्याच ठिकाणी त्यांनी त्यांचे जे सतीश राऊत पी आहेत त्यांना सांगितलं की ताबडतोब तुम्ही संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांची बैठक बोलवा आणि त्या बैठकीला मी स्वतः हजर राहणार आहे. अरे बापरे. हां, आणि आपण या प्रश्न मार्गाला लावू. पण नंतर मग ते सरकार कोसळलं, ते राहून गेलं. पण इतकी आस्था प्रकाशकांबद्दल असणं किंवा आमच्या पुण्यातल्या एका बैठकीसाठी
आशिष शेलार पुण्यात आल्यानंतर त्यांनी प्रकाशकांची बैठक घेतली होती बरं. प्रश्न समजावून घेण्यासाठी. बरं. हे दोन मला खूप महत्वाचं असं वाटतं की अच्छा. वाचक प्रेम. तावडेंच्या संबंध कॅबिनमध्ये आणि आशिष शेलार लिखाण सुद्धा करतात बरं का. आमच्या ह्या अंकांमध्ये त्यांचे लेख आहेत, दोन्ही अंकामध्ये आहेत. दोन्ही आणि अंकामध्ये लेख आहेत त्यांचे आहेत. ते आणि तावडेंनी आपलं विनोद तावडे सरांनी आपली केबिन कवितांनी हो काही हो, ते महत्वाच्या मला वाटतं त्यांच्या केबिनच्या बाहेर सुद्धा ते ते पुस्तकांचं हे केलं होतं होतं. म्हणजे आणि ते एक पुस्तकासाठी पोषक वातावरण त्यांनी केलं होतं. तयार केलं होतं. त्यांच्याकडे मराठी भाषा खातंही होतं. आता उदय सामंतांकडे ते खाते. हो. उदय सामंतांनी असं काहीतरी करायला पाहिजे, करावं. आपण बऱ्याच चर्चा केल्या, मनमोकळे गप्पा मारल्या. एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर आपण थांबूया की ह्या साहित्य दिल्लीचं जे साहित्य संमेलन भरतंय त्या निमित्ताने तुम्ही काही व्यथा सांगितल्या, तर या व्यथा दूर करण्यासाठी महामंडळाने आणि शासनाने काय केलं पाहिजे? तुमची शासनाबद्दल किंवा महामंडळासाठी आणि शासनासाठी काय सूचना असेल? महामंडळाकडनं अशी फार अपेक्षा नाहीये. अच्छा हा अच्छा, म्हणजे महामंडळ प्रकाशकांचं काही हा, म्हणजे कल्याण काही किंवा त्यांना समस्या सोडू शकत नाही असतात की नाही तुमची ते. हो, म्हणजे असतात नाही, ठाम मत देणं झालंय. घेणं नाही. शासनाने मात्र काही गोष्टी आवर्जून कराव्यात असं मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस आहेत हम्म. किंवा सीओ ऑफिस आहेत बर. किंवा एस टीचे मोठे डेपो आहेत, अच्छा. या ठिकाणी त्यांनी किमान 500 स्क्वेअर फूटची जागा हो. किमान भाड्यामध्ये हम्म. ही उपलब्ध करून द्यावी आणि अच्छा. तिथे सर्वप्रथम शासनाने प्रकाशित केलेली पुस्तकं विक्रीसाठी ठेवावीत. अच्छा. ती कुणाला तरी किमान भाड्यामध्ये चालवायला द्यावीत. हम्म. आणि इतर ललित साहित्याची दुकानं हम्म. ही त्याने पुस्तकं ही त्याने विक्रीला ठेवायला द्यावी की किमान महाराष्ट्रभर आज जी 43 दुकानं आहेत त्यामध्ये 100च्या वर दुकानांची विक्रीची यंत्रणा उभी राहू शकते. अनेक आता फूड मॉल इतके सुरेख झालेले आहेत ना, तिथे सगळं मिळतं पण पुस्तकच काही मिळत नाही. तर अशा ठिकाणी पुस्तकाची दुकानं सुरू करावीत, शासनाने जाहिरात करावीत. आता अनेक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनं भरत आहेत. ही या 2 महिन्यातली एक चळवळ संपली तर पुढच्या 8-10 महिने काय करणार? तर त्या ठिकाणी त्या लोकांनी ते प्रयत्न करून वाचन संस्कृती कशी वाढेल आणि ती मुलांपासून कशी होईल. मुलंच पुढचे वाचक आहेत, खरेदीदार आहेत, तर त्यांच्यापासून तयार करावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी लेखक, प्रकाशक, वाचक आणि शासन यांनी संयुक्त प्रयत्न करावे. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या लय भारीच्या ऑफिसमध्ये आलात. तुम्ही फार नावाजलेले प्रकाशक आहात. लोकसत्तामध्ये असताना मी बघितलेलं आहे. आणि तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या प्रकाशकाने जो वाचकांसाठी, लेखकांसाठी फार महत्त्वाचा दुवा आहे. तुम्ही या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तुमच्या व्यथा सांगितल्या आणि ह्या व्यथा महामंडळ सोडवू शकत नाही असं तुम्ही ठाम मत तुमचं तयार झालेलं आहे. आपण आशा व्यक्त करूया की या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महामंडळाने, शासनाने साहित्य संमेलनामध्ये जास्तीत जास्त पुस्तकांची कशी विक्री होईल आणि त्यासाठी प्रकाशकांनाही कशा सवलती देता येतील यावर महामंडळ आणि शासन विचार करेल. कारण वाचकांची भूक भागवण्याची जबाबदारी शासन आणि महामंडळाचीच आहे. प्रकाशक हे नफेखोर आहेत असं त्यांच्याकडे न बघता ते वाचकांना पुस्तकं देणारे पुरवठादार आहेत. वाचकांची भूक भागवणारे ते खाद्य पुरवठादार आहेत. अशा पद्धतीने भूमिका महामंडळाने घेतली पाहिजे अशा आपण आशा करूया. सर, तुम्ही लय भारीमध्ये आलात त्याबद्दल आपले पुनश्च आभार.